व्यापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाच्या प्रारंभामध्ये भगवंतांनी असे विचार केला की या कलियुगामध्ये जगाच्या उद्धारासाठी लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने विष्णू भगवंताने आपल्या मनामध्ये एक योजना आखली आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी, ती प्रत्येकांना सांगावी म्हणून भगवंतांनी एका विराट सभेचे आयोजन केलं। त्या सभेमध्ये भगवंतांनी प्रत्येकाला आमंत्रण दिलं। ब्रह्मदेव, देवाधिदेव, महादेव, समस्त देवी देवता, योगी, मुनी, जपी, तपी, संन्यासी प्रत्येकाला आमंत्रण देऊन तिथे बोलवलं। साधू संतांसहित समस्त देवी देवतांना तिथे आमंत्रण दिलं। भगवंताचं ते आमंत्रण स्वीकारून प्रत्येक जण त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी एका दिव्य आसनावरती भगवान परमात्मा विराजमान होते। समस्त देवी देवतांना आपापल्या आसनावरती विराजमान झालेले होते। त्याच ठिकाणी त्या सभेमध्ये भगवंताचं आमंत्रण आलेलं आहे म्हणून नवनारायणांचं आगमन झालं। नवनारायणांनी भगवंतांना पाहिलं आणि भगवान स्वतः समोर येऊन त्या नवनारायणांचं स्वागत केलं। त्यांचा आदरातिथ्य केल्यानंतर कुशल मंगल विचारल्यानंतर त्या नवनारायणांनी भगवंताला विचारलं की प्रभू, आम्हाला या ठिकाणी कशासाठी बोलवलेलं आहे, काय काम आहे? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की द्वापार युगाचा अंत झालेला आहे, आता कलियुगाला प्रारंभ झालेला आहे आणि या कलियुगामध्ये पाप वाढेल, अनर्थ वाढेल, अत्याचार वाढेल। लोकांच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी आपल्याला पुन्हा या कलियुगामध्ये अवतार घ्यायचा आहे। पण प्रत्येकाला वेगळ्या नावाने, वेगळ्या ठिकाणी आपल्याला अवतार घ्यायचा आहे। ते सांगण्यासाठी ही सभा आयोजन केलेली आहे। ऐकून नवनारायणांना सुद्धा आनंद झाला आणि तेव्हा नवनारायणांनी भगवंताला विचारले की प्रभू, कोणी, कुठे, कोणत्या नावाने व कोणत्या ठिकाणी अवतार घ्यायचं? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की नवनारायणांनो, प्रत्येकाचं नाव, ठिकाण हे ठरलेलंच आहे। जसं की वाल्मिकी तुलसीदास या नावाने अवतार घेतील, शुकाचार्य कबीर या नावाने अवतार घेतील, व्यास जयदेव या नावाने प्रगट होतील, बलराम पुंडलिक या नावाने प्रगट होईल, हनुमंतराया असमर्थ रामदास या नावाने अवतार घेतील। समस्त देवी देवता, साधू संत प्रत्येक जण एक वेगळ्या नावाने, वेगळ्या ठिकाणी अवताराला येणार आहे आणि साक्षात ब्रह्म, विष्णू, महेश, आदिमाया शक्ती आम्ही चौघही, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या नावाने अवतार घेणार आहोत। तुम्हीही नवनारायणांनो नवनाथ या नावाने अवतार घ्या आणि जगाचा उद्धार करा। अवतार घेऊन लोकांना दीक्षा द्या आणि त्यांचे संकट दूर करा, त्यांचा उद्धार करा। ते ऐकून प्रत्येकाला आनंद झालेला आहे आणि प्रत्येक जण ती सभा झाल्यानंतर आपापल्या ठिकाणी निघून गेले। नवनारायण सुद्धा भगवंताचे आशीर्वाद घेऊन मंदराचलावरती आले। एका गुफेमध्ये योग समाधी लावून ते आपल्या अवतार कार्याची वाट पाहत आहे। अवतार कार्याची वेळ कधी येईल याची प्रतीक्षा करत आहे आणि प्रतीक्षा करत असतानाच अनेक दिवस गेले माई बाप्पांनो। इकडे यमुना नदीच्या काठावरती एका माशीने ब्रह्मतेज गिळले होते आणि त्या ब्रह्मतेजात कवी नारायणांनी जीवरूपाने प्रवेश केला आणि तो त्या माशीच्या गर्भामध्ये मोठा होत आहे। कैलास पर्वतावरती देवाधिदेव महादेव भजन करता करता समाधी अवस्थेत आहे। समाधी अवस्थेत अनेक दिवस झाले, अनेक वर्ष लुटून गेले, भगवंत समाधीतच आहे आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर त्या शिवगणांनी कैलास पर्वतावरती भगवंताचं स्वागत केलेलं आहे। भगवंताचं दिव्य स्वागत झाल्यानंतर त्यांची पूजा केली। भगवंताला वंदन करून त्या शिवगणांनी भगवंताचा आशीर्वाद घेतलं। देवाधिदेव महादेवांनी त्या शिवगणांना आशीर्वाद देऊन
ते शिवगण आपापल्या कार्यासाठी निघून गेले तेव्हा भगवंताच्या चेहऱ्यावरती एक अलौकिक तेज आहे, एक वेगळाच आनंद आज आहे. आणि त्या आनंदाच्या वातावरणात पार्वती माता आणि भगवंत बोलत कैलास पर्वतावरती बसलेले आहे. आणि बोलत असताना पार्वती मातेने चर्चा चालू असतानाच भगवंताला एक प्रश्न केला, स्वामी नाथ, आपण दररोज नित्य नेमाने जे ध्यान करता, जप करता, उपासना करता, ती दीक्षा मलाही द्या, माझ्यावरही अनुग्रह करा आणि माझाही उद्धार होईल, म्हणून ही दीक्षा मलाही द्या. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, पार्वती, तुझ्या उद्धारासाठी मी तुला हे अनुग्रह देतो, हे ब्रह्मज्ञान तुला सांगतो. आणि आज योगायोगाने खूप आनंदाचा दिवस आहे, खूप महत्वाचा दिवस आहे. मी तुला हे ब्रह्मज्ञान देतो, परंतु त्याच्यासाठी एकांत, निवांत, शांत ठिकाण पाहिजे. म्हणून आपण या कैलास पर्वतावरून एकांतात जाऊ आणि तिथे तुला हे ब्रह्मज्ञान सांगतो. नंदीला बोलवलं. नंदीवरती आस्वार होऊन देवाधिदेव महादेव आणि पार्वती माता यमुना नदीच्या काठावरती आले. आणि त्या काठावरती आल्यावर नंदीला एके ठिकाणी लांब थांबायला सांगितलं. नदीच्या पात्राजवळ एक विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत भगवान परमात्मा जाऊन बसले. देवाधिदेव महादेव आणि पार्वती माता विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत बसलेले आहे. आणि तिथे भगवान परमात्मांनी, आदिनाथांनी पार्वती मातेला उपदेश करायला सुरुवात केली. पार्वती मातेला ब्रह्मज्ञान सांगितलं. पार्वती मातेला ब्रह्मज्ञान सांगितल्यानंतर संजीवनी मंत्राचा उपदेश केलेला आहे. आणि काही काळानंतर पार्वती माता त्या आनंदात आपला उद्धार झालेला आहे म्हणून सुखामध्ये नाहून निघाल्या. माईबापांनो, तिथेच भगवान परमात्मांनी पार्वती मातेला विचारलं, पार्वती, आता मी तुला जे उपदेश केलेला आहे त्याच्यातून तुला काय समजलं ते सांगता येईल का? तेव्हा पार्वती माता काहीतरी बोलणार, तेवढ्यात त्या यमुना नदीच्या पात्रातून एक आवाज आला, प्रभू, आता मी आणि तू असं अद्वैत उरलेलं नाही. आता या चराचर विश्वामध्ये एकच ब्रह्म आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. एकच ब्रह्म सगळ्यांमध्ये भरलेला आहे. जसं की वेगवेगळे दागिने तयार केलेले असतात, मात्र त्याच्यात सुवर्णच आहे, तसं वेगवेगळे रंग, रूप, आकार आहे, परंतु या चराचर विश्वामध्ये एकच ब्रह्म आहे. हे आवाज ऐकून पार्वती मातेलाही आणि भगवंतालाही आश्चर्य वाटलं. या एकांत ठिकाणी कोणीही नसताना हे आवाज कुठून येत आहे? भगवंतांनी पार्वतीला विचारलं, परंतु पार्वती मातेने सांगितलं, प्रभू, मलाही काही माहित नाही, हे कोणाचा आवाज आहे? तेव्हा भगवंतांनी, देवाधिदेव महादेवांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं हे कोणाचा आवाज आहे. तेव्हा भगवंताच्या लक्षात आलं हे या नदीच्या पात्रात एका माशीने ब्रह्मतेज गिळलेला आहे. आणि त्या ब्रह्मतेजामुळे त्या माशीच्या उदरात कवी नारायणांचा अवतार होणार आहे. आणि हा कवी नारायणांचा अवतार आहे, तो मच्छिंद्र या नावाने प्रगट होणार आहे. भगवंतांनी पार्वती मातेला सांगितलं, मच्छिंद्रनाथाच्या जन्माचा वृत्तांत सांगितलं माईबापांनो. आणि मच्छिंद्रनाथाला भगवंतांनी सांगितलं, देवाधिदेव महादेव मच्छिंद्राला म्हणतात. हे कवी नारायणा, पार्वती मातेला या एकांत ठिकाणी ब्रह्म ज्ञानाचा उपदेश करत असताना ते नकळत तुलाही उपदेश झालेला आहे, म्हणून तू याची जाणीव ठेव. आणि पुढे तुझा अवतार झाल्यानंतर बद्रिकाश्रमात तिथे तपश्चर्या करत असताना दत्तप्रभूकडून तुला उपदेश देऊन मी तुला दर्शन देईल. माई बाप्पांनो, भगवंतांनी त्या मच्छिंद्रनाथाला आशीर्वाद दिलं. आणि ते पार्वती मातेला उपदेश करत असताना देवाधिदेव महादेव मच्छिंद्रनाथाचेही गुरु झालेले आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी पृथ्वी.
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवासार चोजविले. हे आदिनाथांचा उपदेश आता मच्छिंद्रनाथाला प्राप्त झालेला आहे. तिथून पार्वती मातेसह भगवान परमात्मा देवाधिदेव महादेव नंदीवरती अस्वार होऊन पुन्हा कैलास पर्वतावरती आले. कैलास पर्वतावरती येऊन पुन्हा भगवान परमात्मा ध्यान करत आहे, समाधी अवस्थेत आहे. आता ते उपदेश पार्वती मातेंनाही प्राप्त झालेला आहे, म्हणून पार्वती माताही त्या आनंदात आहे. माई बापांनो, इकडे त्या माशीच्या उदरात गर्भावस्था पूर्ण प्राप्त झाल्यानंतर त्या बाळाचा जन्म घेण्याची वेळ आलेली आहे. आणि आता त्या पात्रातल्या माशीने त्या नदीच्या बाहेर येऊन वाळूमध्ये आपले अंडे टाकून ती पुन्हा पाण्यात निघून गेली. काही दिवसानंतर तिथे अनेक पक्ष्यांचे झुंड येऊन ते मासे खाण्यासाठी, भक्षणासाठी ते मासे फोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर काय आश्चर्य, त्या माशातून एक बाळ प्रगट झालेला आहे. ते पाहून ते पशु पक्षी उडून गेले माई बापांनो. आणि आता सूर्याचे प्रखर तेज किरण त्या बाळाच्या अंगावरती पडत आहे. कोमल अंग आहे आणि ते सूर्याचे किरण, ते सूर्याचे तेज त्याला सहन होत नाही, म्हणून ते रडत आहे. मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत आहे त्या नदीच्या पात्रावरती. त्या ठिकाणी कोणीही नाही. पण काही वेळानंतर मासे धरण्यासाठी कामिक नावाचा एक कोळी आलेला आहे. आणि त्या कोळ्याने, त्या कामिकाने पाहिलं की कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत आहे. कोण बाळा असेल, त्या ठिकाणी तर कोणीच दिसत नाही. मग हा आवाज कुठून येत आहे? त्याने त्या आवाजाचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे पाहिलं, तर त्या वाळूमध्ये एक लहान बाळ पडलेला आहे आणि तो बाळ रडत आहे. त्याने जवळ जाऊन पाहिलं, त्याला उचललं, हृदयाशी धरलं आणि विचार करत आहे कामी, हा कोणाचा बाळ असेल? याला इथे कोण सोडून गेला असेल? याचं काय करावं आता? याला घरी न्यावं की इथेच सोडून जावं? काय करावं आणि काय नाही? त्याच्या मनामध्ये द्वैत अवस्था निर्माण झालेली आहे. त्याला काही सुचत नाही. शेवटी त्याने विचार केला, त्याचे आई वडील इथेच जवळ कुठेतरी असतील, त्यांचा शोध घ्यावा. त्याने त्या बाळाच्या आई वडिलांचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहे, जोर जोराने हाक मारत आहे, आवाज देत आहे, पण कोणीही नाही माई बापांनो. तेव्हा तो पुन्हा त्या बाळाजवळ येऊन विचार करत आहे, आता या बाळाचं काय करावं? याला सोडूनही जाता येत नाही आणि याला घरीही नेता येणार नाही. काय करावं? त्याच्या मनामध्ये चिंता आहे. तेवढ्यात एक आकाशवाणी ऐकू आली, कामिका, हा बाळ म्हणजे काही साधारण बाळ नाही. हा बाळ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे आणि तो कवी नारायण या कलियुगाच्या उद्धारासाठी प्रगट झालेले आहे. म्हणून तू या बाळाला आपल्या घरी घेऊन जा, त्याचं संगोपन कर आणि या बाळाला मच्छिंद्र हे नाव ठेव. तेव्हा मच्छिंद्रनाथांचे अवतार कार्य माई बापांना सुरू झाले. आता त्या कामिकाने मच्छिंद्रनाथाला हृदयाशी धरलं. त्याच्या मनामध्ये आता आनंद आहे. का? कारण त्या कामिकालाही पुत्र नव्हतं, संतती नव्हती. तो आनंदाने घरी आला, आपल्या पत्नीजवळ त्या बाळाला दिलं. त्या कामिकाच्या पत्नीने त्या बाळाला हृदयाशी धरला आणि मातृवात्सल्याने त्या मातेला प्रेमपाना फुटला. त्याने त्या बाळाला दुग्धपान केलं. त्याला नाहू घालून एका पाळण्यात झोपवलेला आहे. आणि तेव्हा त्या कामिकाने नदीच्या किनारी घडलेला तो प्रसंग त्याच्या पत्नीला सांगितला. आता त्याच्याही आनंदाला पारावार नाही, कारण त्यांना संतती नाही आणि या बाळाच्या येण्याने त्यांची ती उणीव भरून निघालेली आहे. त्यांच्या मनामध्ये आनंद आहे माई बापांनो. एखाद्या निर्धनाला जसं धनाची प्राप्ती होते आणि त्याच्या नंतर जेवढा आनंद होता, त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त आनंद आता या कामिकाच्या घरामध्ये आहे. पण माई बापांनो, बघता बघता हा मच्छिंद्र लहानाचा मोठा होत आहे. सुखाचे दिवस ही लवकर निघून जातात. तसंच हा मच्छिंद्र मोठा होत आहे, बालक्रीडा करत आहे. बालक्रीडा करत असताना बघता 5 वर्षाचा झालेला आहे.
आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर एके दिवशी कामिकाने विचार केला की मच्छिंद्रालाही आपल्यासोबत नदीच्या काठावरती घेऊन जावं. म्हणून त्याने मच्छिंद्राला आपल्यासोबत घेऊन गेलेला आहे नदीच्या काठावरती. मच्छिंद्राला इथेच थांब आणि मी या पात्रात जाऊ मासे धरून आणतो. ते मासे मी वर फेकल्यानंतर तू या टोपल्यात जमा करून ठेव, असं मच्छिंद्राला सांगून तो कामिक पाण्याच्या प्रवाहात गेला. मासे धरून आणल्यानंतर त्याने ते मासे वर वाळूत टाकले आणि मच्छिंद्राला सांगितलं की एका टोपलीमध्ये जमा करून ठेव. मच्छिंद्राने ते मासे पाहिले. पाण्याच्या बाहेर येऊन ते मासे तडफडत आहे. तेव्हा त्या मच्छिंद्राच्या हृदय काकुळतीला आला आणि मच्छिंद्राला ते सहन झालं नाही माई बाप्पांनो. कारण आपल्या मातृकुळाचा ते संहार त्याला पाहवत नव्हतं. त्याने मनामध्ये विचार केला की यांचा जीव वाचवलं पाहिजे. आपले वडील काय म्हणतील याचा विचार न करता मच्छिंद्राने ते बाहेर टाकलेले मासे पुन्हा नदीच्या पात्रामध्ये सोडून दिलं. प्रवाहात ते मासे वाहून गेले. पुन्हा त्या कामिकाने काही मासे धरून नदीच्या काठावरती येऊन मच्छिंद्राला सांगितलं की हे मासे पुन्हा टोपलीत जमा करून ठेव. मच्छिंद्र पुन्हा ते मासे घेऊन पाण्याच्या प्रवाहात नदीच्या प्रवाहात सोडत आहे. दुपारची वेळ झालेली आहे. तो कामिक नदीच्या बाहेर येऊन बघतो तर काय, टोपलीत एकही मासा नाही. त्याने मच्छिंद्राला विचारले की मच्छिंद्र, एवढे मासे आणून बाहेर फेकले होते ते कुठे आहे? मच्छिंद्राने सांगितले की बाबा, ते तडफडणाऱ्या मासे पाहून मी त्यांना पुन्हा पाण्यात सोडून दिलं. तेव्हा तो कामिक रागवलेला आहे. आता तावातावाने त्यांनी मच्छिंद्राला मारलं, रागवलं आणि मच्छिंद्राला सांगितलं, मूर्खा, अरे असं केल्याने उदरनिर्वाह कसं होणार आहे, पोट कसं भरणार आहे, आणि भूक लागल्यानंतर काही लोकांसमोर जाऊन भीक मागणार आहेस का? अरे हे मासे धरूनच तर आपला उदरनिर्वाह होतो, हे माशावरतीच तर आपला परिवार चालतं, आणि तू ते मासे पुन्हा पाण्यात सोडून दिलेस. रागवलेला आहे मच्छिंद्राला. आणि त्या कामिकाच्या बोलण्याने मच्छिंद्राच्या त्या बालमनावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. पुन्हा तो कामिक नदीच्या प्रवाहात जाऊन मासे धरण्यासाठी पुन्हा नदीत गेलेला आहे. आता हा मच्छिंद्र काठावरतीच बसून विचार करत आहे, माई बाप्पांनो, असं एखाद्या प्राण्याचा, पशूंचा प्राण घेऊन आपण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यापेक्षा आपण भीक मागून खाल्लेली बरी. त्याच्या बालमनावरती हा परिणाम झालेला आहे कामिकाच्या बोलण्याने. आणि त्याने विचार केला, आता आपल्याला या ठिकाणी थांबायचंच नाही. आई बाप्पांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे. कामिक आणि मच्छिंद्र आपल्या घरी आले. त्या दिवशी संध्याकाळी मात्र कामिक आणि त्याची पत्नी झोपलेले आहे. मच्छिंद्राला मात्र झोपच येत नाही, कारण त्याच्या मनामध्ये आता विचार चालू आहे, काय करावं, काय नाही, कुठे जावं, कुठे नाही, काहीच माहित नाही. परंतु या ठिकाणी थांबायचं नाही हे निश्चय पक्का झालेला आहे. तेव्हा त्याला आठवलं की त्या नदीच्या पात्रामध्ये पार्वती मातेला उपदेश देत असताना भगवंतांनी ते उपदेश मलाही दिले होते. आणि भगवंतांनी सांगितलं होतं की पुढे बद्रिकाश्रमाला ये, तिथे दत्तगुरूंकडून उपदेश देऊन मी तुला दर्शन देईल. ती आठवण झाली आणि आता वेळ न लावता इथून लगेच निघून जावं, असा विचार करून त्या दिवशी रात्रीच मच्छिंद्राने आपल्या धर्माच्या आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि रात्रीच त्यांना न बोलता तिथून प्रस्थान केलं. माय बाप्पांनो, पायीच निघालेला आहे. सकाळी उठून बघतात तर काय, घरामध्ये मच्छिंद्र नाही. बाहेर कुठेतरी खेळता गेलेला असेल म्हणून बाहेर गावात जाऊन शोधलं, गावातही मच्छिंद्र नाही. तोपर्यंत मच्छिंद्र खूप लांब निघून गेलेला होता. माय बाप्पांनो, इकडे कामिक आणि त्याची पत्नी मच्छिंद्राचा शोध घेत आहे. परंतु आता मच्छिंद्र काही सापडणार नाही, कारण मच्छिंद्र पदभ्रमण करत करत आता बद्रिकाश्रमाकडे निघालेला आहे. आणि अनेक दिवस प्रवास करून तो बद्रिकाश्रमाला आला. रम्य वातावरण, शांत वातावरण पाहून, ते रमणीय ठिकाण पाहून त्याने विचार केला, याच ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. आणि तो कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता ऊन, वारा, पाऊस, तपामुळे होणारे कष्ट, क्लेश
काही विचार न करता तो तपाला बसलेला आहे. आणि अनेक दिवस झाले माई बाप्पांनो, आता ऊन वारा पाऊस थंडी कोणत्याच गोष्टीची त्याला आता काळजी नाही. फक्त एकच भगवंताचा ध्यास लागलेला आहे आणि भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून हा मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करत आहे. एवढी कठोर तपश्चर्या चालू आहे माई बाप्पांनो. त्या बद्रिक आश्रमामध्ये कठोर तपश्चर्या चालू आहे. मच्छिंद्रांनी देहाची पर्वाच नाही, आता समाधी अवस्था लागलेली आहे. आणि मच्छिंद्र अनेक दिवस झाले आता तपश्चर्या चालू आहे माई बाप्पांनो. ते कठोर तप चालू असताना इकडे भगवंतांनी विचार केलेला आहे.